वेलकम इन डे 2. आमचे रोहित वखरे व्लॉगर्स झोपलेले आहेत. वेलकम इन राहुल चव्हाण व्लॉगर. हे आमचे रणजित कदम. आम्ही करतो मी नमस्कार, राम राम, गुड मॉर्निंग. दिवस दुसरा, सकाळ झाली. आम्ही उठलो नाहीत ठीकठाक, झोपेतच आहेत आता. पण काही जण उठलेत लवकर, त्यांच्या आवाजामुळे आम्हाला झोप आली. हे ओम्यासारखे काही लोक उठले सकाळी सकाळी, बडबड करीत बसले. प्रतीक दादासारखे सकाळी सकाळीच बाथरूमचे प्रॉब्लेम झालेले आहेत. पोरं झाले जास्त, बाथरूम झालेत कमी. आणि त्यातले त्यात आमच्या हॉस्टेल सारखं सेम इथं पण आहे. गिझरला भेंचूत गरम पाणीच येत नाही. सगळे पोरं गार पाणी आम करत येत. आता देवराव तर म्हणतो आंघोळच नाही करायची, डायरेक्ट संध्याकाळी आंघोळ करायची. बघू देवराव, आपण रात्री थोड्या वेळानं अजून आंघोळ करू. आपण लास्टला उठू सगळ्यात. जमतंय. ओके. तर आम्हाला आज 8 वाजता बोलवलं होतं सरनी संपर्क हॉलमध्ये. मला जायला लेट झाला, म्हणजे सगळ्यात लास्टला मीच राहिलो, कारण ते गिझरचा प्रॉब्लेम होता आणि पाणी नव्हतं. आणि मला सर्दीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आंघोळ करूनच थोडा लेट आलो. पण चाललो आहे आता. काय तर मला लेट झाला होता, मी म्हणलो. तर मला इतका लेट झाला की मी डायरेक्ट नाश्त्याच्या टाईम आलो. आज नाश्त्याला उपमा आहे, खूप स्वादिष्ट आहे उपमा. आव्याचं तर खाऊन पण झालेलं आहे. येस, दुसरी प्लेट ते खातो आहे. पण खातो दिवसात चहा पित आहे. तर अशा तऱ्हेने दुसरा दिवस चालू आहे आमचा. आणि आज प्रत्येकजण इथे थांबलेलं आहे, बघू शकता. सर पोस्टिंग वाटतात प्रत्येकाची. आणि हे मोकार ब्लॉग बघत आहेत. अशा तऱ्हेने नाश्ता बिष्टा सगळ्या झालेला आहे. आणि आता आम्ही प्रस्थान करूत. 10 बॉलवर 25 रन निघत नाही त्या. काय हो 100 हो म्हणजे खरंच काय नाही. कधीतरी रोहित शर्मा 8 बॉल मध्ये 8 शर्मा फॅन. हा, रोहित शर्मा. हाय गाईस, नो रोहित फॅन. यो म्हणे कोहली 5 ओव्हर आउट झाला. पण कोहली किंग आहे, पण कोहली किंग आहे. कशात किंग आहे? हजार घे ना मग हातात. येडे ये सुरुवात आहे ना, पापडाचे काय पापड. डबल टायर आहे. अभी आईसी भगाऊंगा कल दिखेगाच नाही. सो आम्ही पोस्टिंगला जायचं होतं. आम्हाला आमची ट्रॅव्हलर रेडी होत नव्हती, तर आम्ही वेट करत होतो. आणि तेवढ्यात एक फ्रेंड आहे नूर, इकडे रंजना. तर तिला नूरला लागली भूक, म्हणजे तिला बिस्किट आणि चहा, तिला घरी लिटरली ॲक्च्युली चहा आणि चपाती खायची सवय तिला. तर तिला इथे चपाती वगैरे भेटली नाही, तर ती मग म्हणे की मी जिमजॅम खाते. तर तिनं जिमजॅम घेऊन आली ती. आणि जिमजॅम तिने नाही घेतलेलं, तिच्या कझिन आलियानं घेतलेलं आहे. आणि तिने मला पण पाठवलं. सो आलीला पण थँक्यू. आणि ते चाललंय तिथे. ही पण आता माझा बघून ही पण व्लॉग बनवायला लागली आता. आणि ते व्लॉग स्नॅप वर बनवते. आणि ही तिची फ्रेंड बघा, सेम दिसते का बघा. सस्ते ब्लॉगर्स डॉगेश भाई है. हाय गाइस, पावना डॅम फॉर चलो गाइस आगे देखते हैं हम क्या करेंगे. आम्ही आता चाललेलो आमच्या कम्युनिटी सर्वेला पावना डॅम. आणि एक सर म्हणले होते काल आम्हाला, म्हणले की 10:30 वाजता निघायचं. जर कुणी आला नाही आलं तर मी एकटा निघून जाईन. आणि ती सर एकटी 11 वाजता आले. म्हणून आम्ही सरांना एकट्यालाच पाठवलेला आहे. आता एकटेच गेलेत ते. फुल फेकी ते. आम्ही फक्त दोघी गर्ल्स आहोत यांच्यासोबत. ओके, त्या तिकडे दोघी पण आहेत. हेमा, हे लोक गप्पा गोष्टी करत आहेत. गप्पा गोष्टी चालू, त्यांचं जरा गॉसिप चालू, पर्सनल लोकांबद्दल ते विश गॉसिप्स करतायत. पीस घेऊन ते उंड क्लीन करायचं काम चाललंय तिकडं. चलो फिर मिलते हैं थोड़ी देर में ट्रैवल. बाय गाइस.
स्टार्ट झालं तर आम्ही लोक पावणे डॅमच्या तिथे कुठे पाहुणा लेकला कॅम्पिंगला चाललो आम्ही आता. मॅडम आमच्या सोबत हेल्थ कॅम्प मॅडम आहेत हाय करा मॅम सो लेट्स गो गाय लेट्स गो चॉकी ब्रो थँक्यू. तर आज गावामध्ये वारी आली होती. वारी आल्याच्या नंतर इथं यांनी वडापाव आणलेले आहेत आणि नेमकंच इथं आमचं कॅम्प लागलेला आहे. इथे वडापाव बनवला आहे. कुठलेत माऊली तुम्ही? बर अच्छा अच्छा गावकरी. हे बघा इथं लागलेलं आहे कॅम्प. ग्रुप ग्रामपंचायत थुगावला आहेत आम्ही. हां काहीच नाही धन्यवाद. इथे वारी आल्यामुळं इथं रांगोळी काढली. स्वागत. असं दाखवा का प्रोफेशनल शूटिंग चालू काहीतरी गाणं बिंड असं लोकांच्या घरात बसून दरोडे खरंच काम चालू. आजी आल्यात आत्ताच हॉस्पिटलवरून गोळ्या घेऊन आल्यात आजी. आजी तुम्ही दरवेळेस जाता ना गोळ्या औषध घ्यायला दरवेळेस जाता? हा तुम्हाला काय त्रास होतो? काय दुखते तुमचं? जुळजुळी आहे आणि डोळ्यांची सगळी ऑपरेशन झालं. गोळ्या बघू आजी घेतल्या का गोळ्या कसल्या गोळ्या घेतल्या कार्ड आहे ना तुमचा? ओके पॅरासिटामॉल आहे. ते अर्धे घ्या. मोबाईल मेडिकल क्लिनिक. हे कार्ड सोबत ठेवायचं ही चिठ्ठी आहे ना सोबत ठेवायची दरवेळेस. जेवण केलं तुम्ही? नाही करायचं. त्या घरात एक आजी होत्या. त्या आजी हॉस्पिटलला आल्या होत्या तिथं आम्हाला मोबाईल व्हॅनला. तर आम्ही त्यांना इथं सोडलं. तर आजींनी इथं सोडल्यावर आजी इथंपर्यंत आल्यानंतर म्हणले की जेवण केलं का जेवायला या म्हणले आतमध्ये. म्हणजे लिटरली अक्षरशः म्हणजे हां तरी आमच्यातले काही जाऊ शकतात सांगता येत नाही. अशी लोक जाऊ शकतात. आणि हे बघा स्पेशली आमच्यासाठी थँक्यू चलो थँक्यू संची. अरे ऑरेंज नाही अग्नी पण आहे तिथं. अग्नीकडे आता गुगल पे आले असल्यामुळे अग्नी खूपच पेमेंट करत आहे. खायला गोड असे घाला तुम्ही. सेल्फी टाइम. मी नाही कर ओके थँक्यू आजी. अरे सांगू नका रे. हे प्रसाद आहे. गावातली माणसं खूपच चांगली. त्यांनी बघा आमच्यासाठी एवढे सारे वडापाव पण दिले. तर मस्त नाईस एकदम मस्त वडापाव आहेत. आणि मेन म्हणजे त्यांनी सगळे वडापाव त्यांच्या घरी बनवलेले. तर एकदम हां ही पोरगी फोनवरच बोलत बसली नुसती वडापाव खाण्यावर. आणि मी पण वडापाव खात होतो सध्या. बाय बाय. नुसतं खायचंच आहे का रे आज? 4 पीस 14 रुपये. नुसतं खायचं. संपेल रे आम्हाला जागा करायच्या. तर आम्ही तिसऱ्या गावाला आलो होतो. इथं काय वाढायला लागले अरे. तर इथं आदिवासी भाग आहे थोडासा. आम्ही म्हणजे 5-6 टेंट आहेत त्यांच्यासाठी आलो होतो. फक्त त्यांच्यासाठी म्हणजे हे लोक दरवेळेस येतात आणि त्यांच्यासोबत आज आम्ही आलोय. तर आज तुम्ही म्हणजे हे बघा कुत्रे भोगतात आणि यांचे
घर बघायचे आणि आदिवासी लोक आपण म्हणजे कसं कसं राहतात काय राहतात आपण बघू शकतो. म्हणजे ऍक्च्युअल कम्युनिटी पोस्टिंग काय जे असेल ते खरंच बघायला भेटते. आपल्याला शिकायला खरोखर भेटतंय. हे बघा यांचे घर कसे आहेत. घरामध्ये जाऊन तुम्ही सांगून या प्लीज डॉक्टर रोहित वगैरे. हे यांचे घर आहेत. कोणी आहे का आतमध्ये? नाही रे लॉक येते हा लॉक येते कोणी नाही करत. हा लॉक आहे. गेले वाटते कुठेतरी. लग्नाला किती असतील त्याच्या बाहेर तिकडं? हा तिकडे हा पोल्ट्री फार्म कुकुटपालन तिकडे केलं जातं. फार्म नाही आहे. कुठे घेऊन पळू आपण इथून आता थोडी वेळ. तिकडे लग्न आय थिंक सो तिकडे जेवायला गेले असतील ते. आणि वांग्याची भाजी बटाट्याची हे असं सांगते कारण हे जाऊन आले तिथून. हे जाऊन आले तिथून जेवण करून आले. वाशिम साहित्य. हे यांचं posting. भाई व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड होईल चावलेलं. हे देखिए गाइस असं कर ना. दाखव दे दाखव. ये जवळ सॉरी कुत्रे भेटले. नको इथं नाही कुणी नाही. घर बघा एकदम. ते गाईला सांगतोय काय रे. चला इकडे जाऊन बघू काय. प्रॉपर कम्युनिटी पोस्टिंगच्या नावाखाली आम्ही रानात हिंडायला लागलो. आणि हिंडतोय आम्ही. चला तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो आमचा. बघून येऊ. पर्सनल कातकड्यांचा स्विमिंग पूल आहे. लांब लांब थांबा लांब. इथे पाणी पण सुरू आहे. लोकांना दिसतंय ते दाखवू नको. तुम्हीच आहेत ती लोक. गाइस यहाँ पे बेंडकुली है आप देख सकते हैं गाइस. प्रेशरनं पाणी येतं. सुभद्रा के बच्चे. ये देखो सुभद्रा के बच्चे पानी वेस्ट करते हुए. Shame on you, shame on you. Waste of the water. कि आप देख रहे हैं कि यहाँ पे पानी अब थोड़ा थोड़ा सा आ रहा है. तो मैं एक आइडिया और एक उंगली करके एक उंगली करने की आदत नहीं जाएगी इस बंदे की. उंगली करने याद सीखी मैंने. तो ये उंगली करके मैं पानी ज़्यादा बाहर के निकाल के रखूंगा. डबल मीनिंग मत लेना प्लीज. उंगली दिखा पहले उंगली दिखा. ये भी चल सकती है. नहीं वो वाली प्रिपेयर करूंगा. लंबी है वो. ए लाइव कैमरा. ए माझा मोबाईल खराब आहे. How was your? Please rate us and गिव अस फीडबैक. give us feedback in comments. कामयाब एक दिन वन डे. नाद करा पदाचा कुठले गाइस जुवाले गाइस. ये तो कॉमन दे बरोबर आहे. ले जा रे रंग ले जा. जब तुम चाहो दूर जाते हो. मैं कुछ जटदा मानदा निहार नेड़े में नेड़े नहीं तेरे बिना राजी लगता नहीं. आई वाला गलवा का इतना जन्मस्पति नदी का किनारा ये चंचल.
जुगारी सगळे सगळे जुगारी हे काय रे मी सोडून दे सगळे जुगारी मी सोड तिकडे लाल जॅकेट वाला देखील तरी बसलेली त्याचं मी तोंड घ्यायचं छोटा आहे आपला फ्रंट कॅमेरा बाय गुड नाईट. बाहेर जाऊ नाही शकत. तब मतलब जब मैं फैमिली होती हूँ और कभी अगर किसी घर पे फॉर एग्जांपल ऐसे कुछ अननोइंगली कुछ बात डबल मीनिंग हो सकती है, जैसे अगर मुझे नहीं चीजें पता चली मुझे अगर कुछ भी कैजुअली कुछ अगर किसी का डबल मीनिंग निकल जाता है मेरे में तो आई प्रिटेंड टू बी वेरी सोबर